विशेष अधिकाराचा गैरवापर करून मिळकतीची परस्पर खरेदी देऊन टाकत एका वास्तू विशारदाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। हर्षल सुखदेव उशीर असं फसवणूक झालेल्या वास्तू विशारदाचं नाव आहे। त्यांची मखमलाबाद शिवारात मिळकत आहे। पैशाची गरज असल्यानं त्यांनी व्याजाचे पैसे घेतले होते। सिक्युरिटी म्हणून या मिळकतीसाठी साठेखत करार त्यांनी करून दिला होता। अर्थात ज्यांनी पैसे दिले त्यांनीच तसं करायला भाग पाडलं होतं। उशीर यांनी विश्वास ठेवून या करारासोबत विशेष मुखत्यारपत्रही दिलं होतं। त्याची रीतसर दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीही करण्यात आली होती। 2020च्या जानेवारी महिन्यात ही नोंदणी झाली होती। ज्याला विशेष अधिकार देण्यात आले होते त्या प्रल्हाद कदमनं 2 वर्षानंतर म्हणजे 2022 मध्ये या मिळकतीची खरेदीच अमित जाधव आणि योगेश बोडके यांना लिहून दिली। या गैरप्रकारात वकील संजीवनी कमाले यांनी खरेदीची नोटरी करून दिली। उशीर यांची 35,50,000 रुपयांची फसवणूक झाल्यानं त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कदम, जाधव, बोडके आणि कमाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।